मायकाला दुनिया में जो सिद्धी एक्झॅक्ट कितने बजे लगी थी त्याला झोप नक्की किती होतं कोणीही सांगू शकतो. आपण अंथरुणावर पडतो तर ऍक्च्युअली झोप आपल्याला कधी लागते कळत नाही आपल्याला. ही निसर्गाची क्रिया आहे. स्वप्न पडतात. अजून नासाचं या ग्रहावर गेले चंद्रावर गेलं पण स्वप्नाचं पूर्ण संशोधन झालं नाही. चेतन मेंदू आणि सचेतन वगैरे वगैरे आपण फायनल डिसिजन नाही. दुसरा एक विद्वान होता आणि त्या विद्वान काय झाला पूर्वीच्या काळी अशी शिकली की टक्कल करायची शिंगे राखायची. विद्वानाचं प्रतीक होतं ते. टक्कल करायची शिंगे राखायची आणि शब्द म्हणून अशी बॅग अडकवायची आणि तो शिक्षण पूर्ण झाला. आश्रमातून शिक्षण झालं त्याला विद्वान पदवी मिळाली आणि तो काय केला जंगलात गेला. जंगलात गेल्यावर त्या ठिकाणी एकाएकी तिला कलिंगड दिसलं. कलिंगड दिसल्यावर म्हटलं की कलिंगडीची वेल इतकी नाजूक आणि इतकं मोठं फळ हाऊ दिसतो कसं काय शक्य आहे. आणि थोड्या वेळानं लक्षपूर्वक आहे का आंब्याचं झाड होतं आणि आंब्याचं झाड किती मोठं असतं तुम्हाला माहित आहे. तर आंब्याच्या झाडाला फळ लागलं होतं एवढं असते चिंडू एवढं पाय. म्हटलं की त्याच्या तोंडातून उद्गार पडले God has no the idea of proportion. देवाला पुष्काला किती आकार द्यावी अक्कलच नाही म्हणला. मी म्हणा आय द फर्स्ट मॅन हु शोड गॉड्स मिस्टेक. यानी देवाची चूक दाखवली. वेल किती नाजूक आणि फळ देण्यासारखं मोठं. झाड मोठं आणि फळ बारीक. हे देवाला समजलं नाही म्हणला. आज मी देवाला पत्र देतो. पूर्वीच्या 10वीच्या सिलेबस मध्ये द व्हेजिटेबल किंगडम नावाचा हा स्पेशल धडा होता. तर त्याने काय केलं म्हणला मी देवाला पत्र लिहितो आणि झाडाखाली बसला आणि टोपी काढून ठेवली. आंब्याच्या झाडाखाली बसला. आता देवाची माप काढायला गेला. गुरुजीला कसा धडा शिकवला आता देव ह्याला कसा धडा शिकवला बघूया आपण. तर काय झालं की त्यानं सुरुवात केली पत्र लिहायला. पहिलं काय लिहिलं डिअर विष्णू. विष्णूला पत्र लिहायला कारण आपण डिअर फादर म्हणत नाही डिअर फादर मदर तसं स्टार्ट काय लिहिलं त्यानं डिअर विष्णू. एवढं लिहायचं होतं तोपर्यंत आणि सर्व टक्कल होतं शेंडी होती. जोरानं वारा सुटला आणि असला हिरवा गार आंबा टकलावरती पडला. आई 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 आणि असा हात ठेवला आणि हात ठेवून वाकून खाली बघतो. तिची नजर गेली त्या कलिंगड्यावर आणि एकदा कलिंगड्याकडे बघतोय आणि एकदा वर झाडाकडे बघतोय. आणि तिथे एक वाक्य होतं इंग्लिश मध्ये. ते वाक्य असं होतं व्हॉट वुड हॅपन इफ द साइज ऑफ मँगो इज इक्वल टू साइज ऑफ वॉटरमेलन. आंब्याची साइज कलिंगड्या इतकी असती तर व्हॉट वुड हॅपन अबाउट माय बाळ माझ्या टाकला काय झालं नको रे बाबा. पत्र मला देवानं बरोबर केलेलं आहे. गॉड नेव्हर मेक्स मिस्टेक. खुदा कभी हरगिज कभी भी गलती नहीं करता. खुदा गॉड नेव्हर मेक्स मिस्टेक. ईश्वर कधीच चूक करत नाही कधीच नाही नेव्हर. तर ते कळलं का आता कलिंगड्याचा आकार का मोठा आहे आंब्याचा आकार का आला आहे. तर मित्र दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला आणि 2-4 उदाहरणानंतर आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊ. तर तुम्ही म्हैस बघितली. म्हैस काय व्याख्यान द्यायला म्हैस काय व्याख्यान नाही त्यात गंभीर तुम्हाला नंतर सांगतो. म्हैसीचे चित्र समोर आणा. म्हैसीचा रंग कसा हो साधारण काळा बरोबर. त्याचं मूत्र पिवळसर शेण हिरवट बरोबर. म्हैसीचा रंग काळा मूत्र पिवळसर शेण हिरवट आणि तिचं रक्त लाल आणि दूध पांढरे शुभ्र. एक जानवर के अंदर इस विधाता ने 5 अलग अलग कलर एट ए टाइम दिखाए हैं. एक जानवर के अंदर जिसका दूध हम पीते हैं जिसकी चाय बनाते हैं उस भैंस का जानवर का कलर देखो उसके दूध का कलर देखो उसके खून का कलर देखो हर में डिफरेंस
फरक आहे त्यामध्ये. हा चमत्कार नाही का? मग साधी गोष्ट आहे, मलकापूर आहे. कधीतरी आपल्यामध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला, की पाईप फुटते, आपण तक्रार करतो, अहो पिण्याच्या पाण्यातून ते गटारीचं ते गदाळ यायला लागले, गटारीत पाणी येतात, कचरा यायला लागलाय, पाईप फुटलेला बघा. नगरपालिका माणसं पाईप दुरुस्त करतात. ही माणसाची पाईपलाईन आहे. आता देवाची पाईपलाईन बघा. कधी म्हैशीची धार काढताना कोण म्हणता काय शेतकरी यातनं शेण आलंय म्हणून? कधी आलंय त्यातून? किंवा म्हैस लगी करतात त्यातनं दूध आलंय कधी? कारण ही पाईपलाईन कुणी केली आहे? देवानं पाईपलाईन केली आहे. हा केवळ एका म्हशीचा चमत्कार आहे. एक जण मला माणूस भेटला, आमच्या घराजवळ होता. कशाला तर तुम्ही व्याख्यानात देव काय नसते म्हणून. मला एकदम डोक्यात आठवलं, तिच्या घराला तू मोटर बसवतो, मोटर पाणी सोडवतात ते मिळतं तुमच्या चाळीत असं मोटर. मी म्हणलं काय ठरवलं तुम्ही? तर मोटर बसवलं. म्हणजे का? तर खालचं पाणी वर न्यायला. ठीक म्हणते. ते झाड कशात आहे तुमच्या? नळात आहे. मोटरीशिवाय पाणी वर जात नाही. नाही असं कसं जाईल म्हणलं सर. मी म्हणलं मोटरीशिवाय पाणी वर जात नाही, मग या नाळाच्या उंचीवर पाणी कोण येते? तिथं नाळात पाणी आहे ना, ते कोणी नाही. मोटर कुठायची? त्या देवाने मोटर बसवली. अरे ही जी शक्ती जी पाणी वरपर्यंत येत्या, त्या शक्तीला देव म्हणतात, नाही म्हणू नको. और आखिर खुदा क्या कहता है? हर जानदार चीज को, हर जानदार चीज को एक दिन मौत का मजा चखना है, मौत का मजा चखना है. तर एक कोटेशन किती सुंदर आहे बघा. ह्या जीवनाचं रहस्य कधी माणसाला कळणार नाही. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है. पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं, पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है. पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं, पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है, मगर इतना जरूर पता है, इतना जरूर पता है, उस किताब के आखिरी पन्ने पर मौत लिखी है. मौत, एंड ऑफ द लाइफ. अर्थ काय? जीवन एक विचित्र पुस्तक आहे. त्याला किती पान आहेत म्हणजे आयुष्य किती आहे माहित नाही. कोण सांगू शकतो मी 70 वर्ष जगणार आहे? सांगू शकत नाही. कोण 80 वर्षे, कोण 60 वर्षे, कोण तरुण वयातच मरतो. जिंदगी बड़ी अजीब किताब है. पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं, किती दिवस जगत सांगता येत नाही. पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है. माहित नाही की कुठल्या दिवशी काय घडणार आहे. त्या पुस्तकातलं काय माहित नाही. पण एक गोष्ट नक्की माहित आहे, उस किताब की आखिरी पन्ने पर मौत लिखी है. तेवढं मात्र माहित आहे, शेवटच्या पानावर मृत्यू आहे. उगवलेला सूर्य एक दिवस मावळणारच. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, रहेगा पिंजरा. तर मित्र हो, एकदा काय झालं होतं की आजपासून 23 वर्षाच्या पाठीमागची गोष्ट आहे. ते साल 23 87 13 38 वर्षाच्या पाठीमाग 1987 मध्ये मी कोल्हापूर बीएड कॉलेजला होतो. तिथे एक परिसंवाद आयोजित केला होता. एका बाजूला देव नाही म्हणणारे 3 विद्यार्थी आणि एका बाजूला देव आहे म्हणणारे. 1987 ला. आणि त्या 87 मध्ये आता माझा जो मुलगा आलेला आहे तर तिकडे मागं बसलाय, तर त्याचा जन्म झाला होता. तिकडे बघा, मी पुन्हा जातो तुम्हाला. त्यावेळेची गोष्ट आहे, आठवलं मला, 38 वर्षाच्या पाठीमागचं. आणि देव आहे का नाही ते देव नाही म्हणून सिद्ध केलं. आणि त्यांनी एक असा मुद्दा मांडला, त्यावेळेला पेपरमध्ये फ्रेश बातमी आली होती की कोल्हापूरची देवी अंबाबाईच्या गळ्यातले दागिने चोरीला गेले. काय बातमी होती? त्याची घटना. कोल्हापूरची जी देवी अंबाबाई, तिच्या गळ्यातले दागिने चोरीला गेले होते. आणि त्यांनी सांगितलं, त्या बाजूच्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी परिसंवाद चालला होता, घासाघाशी, जुगलबंदी. त्यांनी सांगितले की जो देव स्वतःचं रक्षण करू शकत नाही, ते दुसऱ्याचं रक्षण कसं करू शकणार? जो देव, जी देवी स्वतःच्या दागिन्याचं रक्षण करू शकत नाही, ती दुसऱ्याचं रक्षण काय करणार? म्हणून देव नाही. आता ह्याला उत्तर द्यायला पाहिजे. परिसंवाद आहे तो. आमच्यात खळबळ झाली. आता ह्याचं उत्तर काय द्यायचं? मी म्हणलं एक मिनिट थांब, मी देतो उत्तर. मग मी त्याचं उत्तर द्यायला उठलो. ते उत्तर तेवढं ऐका. मी म्हणलं, देवानं रक्षण कसं तुम्हाला कोणी सांगितलं अंबाबाईच्या मूर्तीमध्ये देव आहे म्हणून? तुम्ही म्हणताय. म्हणजे देव आहे म्हणताय का?
इकडे तुम्ही कुठल्या बाजूला आहे की देव नाही म्हणून, इकडे म्हणताय की अंबाबाईच्या त्या मूर्तीमध्ये देव आहे, मी तुमच्या अगोदर फिक्स करा. मी सांगतो म्हणलं ते देवानं बरोबर केलेलं आहे. आपण सगळेजण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळी ईश्वराची लेकरं आहोत. हे माणसानं सगळे हे जातीभेद, धर्मभेद केले. म्हणून एक लेखक काय म्हणतो, मंदिर मस्जिद गुरुद्वारे में बांट दिया भगवान को, मंदिर मस्जिद गुरुद्वारे में बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, अब मत बांटो इंसान को, मत बांटो इंसान. एक अंबाबाईच्या विषयाकडे गाण्यावर एक झलक सांगतो तुम्हाला. काय माणसं कट्टर धर्मी असतात, कट्टर कट्टर मुसलमान, कट्टर हिंदू, कट्टर ख्रिश्चन बोल. मी त्याला एकच प्रश्न विचारतो, तुमची उपासना पद्धती, प्रत्येकाची उपासना पद्धती, देवाकडे जाण्याचा, देवाला प्रसन्न करण्याचे मार्ग विविध आहेत, पण सगळ्यांचा देव एकच आहे. तर महत्वाची गोष्ट, मी एक कट्टर मुसलमानाचं उदाहरण घेतो. अगोदर कट्टर मुसलमान म्हणला की मी हिंदूच्या घराचं पाणी पित नाही, मी माझ्या गाडीवर ड्रायव्हर सुद्धा ठेवत नाही, तिचं तोंड सुद्धा बघत नाही, फक्त मुसलमान सोडून मला कोण आवडत नाही. दुसऱ्या बाजूला हिंदू तसंच म्हणला, मी मुसलमानाचं तोंड सुद्धा बघत नाही, पाणी सुद्धा पित नाही, स्पर्श करून घेत नाही. दोन्ही बाजूला दोन कट्टर. तर त्यापैकी एकाचा ऍक्सिडेंट झाला मलकापूरमध्ये. रात्रीची वाजली होती 2 आणि त्याची लोक जमली. डॉक्टर सांगितले ताबडतोब रक्त चढवायला पाहिजे. मग त्याला विचारलं, चाचा आप तो कट्टर मुसलमान आहे आणि इथं जे रक्त तुम्हाला तर तुम्ही वाचत नाही, रक्त सगळ्या हिंदूंचं आहे, मग काय करू? मुसलमान रक्त आता सकाळपर्यंत मिळणार आहे, तोपर्यंत तुम्ही मारताय, मग काय करताय? म्हणजे धर्म सांभाळताय का जीव सांभाळताय? हे नको ते मला ठरवा काय आणि हिंदूच आहे बाबा. मग आतापर्यंत होते तसंच हिंदूचं. तुम्ही म्हणतो तर मुसलमान तुमचा ऍक्सिडेंट झाला पुण्यामध्ये, तिने सांगितलं तिथं सगळी एरिया मुसलमानाची, इथं मुसलमानाचं रक्त आहे, चढवून दे का नाही तर मारताय सकाळपर्यंत. आणि मग ती काय आता चढवा आवत पाहिजे मुसलमानाचं आता असून ती चढवा पुन्हा बोलता का का हसला तुम्ही? अरे बनाने वाले ने बनाया है, सबका खून एक कलर का. अगर ऐसा नहीं होता तो मुसलमान का खून हरा होता, हिंदू का खून भगवा ऑरेंज कलर का होता, ईसाई का व्हाइट कलर का होता, सबका खून एक कलर का है. इसलिए मैंने क्या कहा, मंदिर मस्जिद गुरुद्वारे में बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बांटो इंसान को. इसलिए लिखा. तर आपला विषय चालला होता अंबाबाई. तर अंबाबाईचा विषय मी म्हटलं, अंबाबाईने स्वतःच्या गळ्यातले दागिन्याचं रक्षण केलं नाही, त्यात देव नाही. देवाला स्वतःच रक्षण करताय, दुसऱ्याचं काय रक्षण करणार आहे? मी सांगतो त्याचं उत्तर. म्हणजे असं झालं होतं, तो जो चोर आला होता त्या चोरानं सगळीकडे चोरी करणार, पण सीसीटीव्ही कॅमेरे होते त्या काळात नव्हते, सॉरी त्या काळात नव्हते, आणि कुलप तुटत नव्हती. ते तेवढा दर्शनार्थ म्हणा, हे अंबाबाई की माझ्या मुलीची लग्न थांबली, माझे आई वडील दवाखान्यात, मला खायला अन्न नाही, आणि दुसरी कुठे चोरी करणं सोपं नाही, अवघड आहे. चोरी करायचं तर तुझी तेवढी चोरी सोपी आहे, म्हणून देवी मला माफ कर, मी तुझे दागिने घेऊन जातो, तू एवढं माझं उघडकीस आणू नको माझी चोरी. आणि त्याचे दागिने तो घेऊन गेला असेल आणि त्या मुलाबाळाचे लग्न केलं असेल, दवाखाना केला असेल, आणि तेवढं ते चोर सापडणारा देवी त्याला प्रसन्न झाली होती, म्हणून देव आहे. देवीनं स्वतःच्या दागिन्याचं संरक्षण करताना हा मुद्दा नाही, देवीने त्याला त्या गरीबाला दागिने देऊन टाकले, जा मला पुन्हा भरपूर येतात घेऊन जा. तर हा जो मुद्दा आहे तो आपल्या विषयात आला पाहिजे. आता देवाची लीला कशी असते बघा, हे आता आपण जरा शैक्षणिक विषयाकडे जाऊया. तर आज या ठिकाणी आपले पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली MA, MSc, MCOM ची लोक आहेत. मी MA मराठीचे एक एक्झाम्पल घेतो, MA मराठी. तर त्यांना MA मराठीला ज्या
कविता असतात किंवा जे धडे असतात ते कुणाचे असतील हो? ते धडे लिहिणारे लेखक आणि कवी हे पीएचडी असतात. आणि मराठीमध्ये ज्यांच्यावर पीएचडी केली जाते त्यांचं काव्य महाकवी असतात, ते त्यांच्यावर पीएचडी केली जाते. मग ज्यांच्यावर पीएचडी केली जाते, ज्यांच्यावर एमए डिग्री मिळते, ज्यांच्या कवितावर, ते किती मोठे असले पाहिजे. आता त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुला दिले रे देवान 2 हात 10 बोट, तुला दिले रे देवान 2 हात 10 बोट, त्याची इवलीशी तोच, त्याची इवलीशी पाय, अरे खोट्यामध्ये खोटा होता कधी, वगैरे वगैरे वगैरे. हे गाणं ऐकलंय तुम्ही? कोण आहे ही कवित्री? बहिणाबाई चौधरी. किती शिकली असेल? त्याच्या कवितेवर पीएचडी झालेलं, पीएचडी. त्याच्या कवितेच्या अभ्यासाला एमए आहे. म्हणजे त्याचं शिक्षण किती जास्त पाहिजे की नको? त्याचं शिक्षण 0 होतं, 0 अंता वाहतो. मग त्याने कविता लिहिल्या काय? दुसरा प्रश्न. त्याने लिहिल्या नाही. ती दात्यावर बसून पहाटे ज्यावेळी दळत होती त्यावेळी त्याचा दीर का कोण रिलेटिव्ह ते बहिणीचं ते प्रतिपादन त्याने लिहून काढलं आणि ते बोर्डाला दिलं. ते सगळ्यांना आपल्याला माहित झालं. बघा, तुला दिलेले देवानं 2 हात 10 बोट आणि त्याची युवलीशी, तर त्याची म्हणजे कुणाची? पक्षाची फक्त चोच आहे. त्या चोचीनं तू कसं घरटं विणतो, त्या 3-4 टप्पे करतो. तुफान पावसात एक थेंब येत नाही. सत्य परिस्थिती आहे, मी आमच्या मळ्यात बघितलेलं आहे. एक थेंब येणार, आपली घरं गळतील पण चिमणीच्या पोटात एक थेंब येणार नाही. असा पोटा ती विणते फक्त चोचीनं. मग ती म्हणते हा देवाचा चमत्कार आहे. एकदा काय झालं, सम्राट अकबर फिरता फिरता एका झाडाखाली एक साधू बसले होते आणि त्यांचं काव्य ऐकून थांबले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या अकबर बादशाहला खूप नाद होता, कुठल्याही धर्माचा असू दे, तज्ञ लेखक कवी ना तो आपल्या राजाश्रय द्यायचा. आणि त्यांनी सांगितले की तुम्ही माझ्याकडे चला, तुमचा सगळा बंदोबस्त करतो, तुम्हाला राजकवी करतो. ते सांगितलं मी नाही जाते. शेवटी कंटाळून तो आला नाही. सम्राट अकबरचं आमंत्रण नाकारलं. सम्राट अकबर, त्या काळचा सम्राट अकबर, ज्याच्या दर्शनासाठी लोक त्याच्याकडे आपल्याला मिळते काम, त्यानं राजकवी होण्याचं नाकारलं. तर तो कोण होता? सूरदास.